भिवंडी तालुका कुक्से ग्रुप ग्राम पंचायत के वर्तमान सरपंच श्री दिलीप पाटिल को सर्व सम्मानित ग्राम पंचायत सदस्यों के आपसी सहमति से दिया गया कार्यकाल पूरा होने पर उन्होंने अपने पद से इस्तीफा दे दिया। तो वही आगे हम आपको बता दें कि कुक्से ग्रुप ग्राम पंचायत में सरपंच पद की जगह रिक्त होने की वजह से आज दिनांक 7 जुलाई 2024 को सरपंच पद का चुनाव अध्यासी अधिकारी सुधाकर सोनवणे की अध्यक्षता में व ग्राम सेवक संजय जाधव के उपस्थिति में संपन्न हुआ, जहां बिन विरोध सरपंच पद पर श्रीमती स वैष्णवी चेतन पाटिल को बिन विरोध चुना गया। सर्व सम्मानित ग्राम पंचायत सदस्यों ने बिना किसी विरोध के चुना। तो वही नवनिर्वाचित सरपंच श्रीमती स वैष्णवी चेतन पाटिल को मजदूर फेडरेशन थाने जिला माजी अध्यक्ष पंडित पाटिल, शिवसेना उपनेते प्रकाश पाटिल सहित भारी संख्या में अनेकों मान्यवर व सर्व सम्मानित ग्राम पंचायत सदस्य, कर्मचारी, मित्र मंडली, नातेवाईक तथा कुक्से गांव के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर नवनिर्वाचित सरपंच श्रीमती स वैष्णवी चेतन पाटिल को शाल और पुष्प गुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। तो वही नवनिर्वाचित सरपंच श्रीमती स वैष्णवी चेतन पाटिल ने सभी लोगों का आभार माना। माननीय तहसीलदार यांच्या 3/7/2024 आदेशानुसार माजी सरपंच दिलीप एकनाथ पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे आपल्या कुक्से ग्रामपंचायत सरपंचपदी रिक्त झालेलं होतं। तर आपण आज विशेष सभा या सरपंच निवडणुकीसाठी या ठिकाणी आयोजित केली होती। सभेसाठी 11 ते 12 या कालावधीमध्ये नामनिर्देशन पत्र दाखल करणे हे आपण वेळ मर्यादित केली होती। या कालावधीमध्ये आपल्या ग्रामपंचायत सरपंच पदासाठी वैष्णवी चेतन पाटील यांचा अर्ज प्राप्त झालेला असून सदर अर्जावरती दिलीप एकनाथ पाटील यांनी सूचक म्हणून सुचवलेले असून त्यांनी स्वाक्षरी केलेली आहे आणि आपलं कुक्से ग्रामपंचायतीचे सरपंच पद हे सर्वसाधारण यासाठी राखीव आहे। त्याच्यामुळे या नामनिर्देशन पत्राची या ठिकाणी छाननी केली असता सदर अर्ज हा वैध आहे आणि सरपंच पदासाठी केवळ एकच अर्ज या ठिकाणी प्राप्त असल्यामुळे मी अध्यक्ष अधिकारी आणि नात्याने वैष्णवी चेतन पाटील यांना सरपंच पदाकरिता या ठिकाणी निवडून आल्याची घोषित केली। आज कुक्सा ग्रामपंचायतच्या सरपंचाच्या निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडणूक झालेली आहे। वैष्णवी पाटील या सरपंच झालेल्या आहेत। तर ह्या गावच्या वैष्णवी पाटील सरपंच नाही झाले, या गावच्या या ग्रामपंचायतच्या सर्व लोक सरपंच झालेले आहेत आणि सर्वांचं योगदान आहे। आणि इथे ही ग्रामपंचायत जी आहे, हे ग्रामपंचायतच्या भिवंडी तालुक्यामध्ये उत्पन्न जे आहे हा चांगल्या ग्रामपंचायती आहे, यांच्याप्रमाणे ह्या ग्रामपंचायत उत्पन्न हे विकसित झालेली गावं जी आहेत ही याच्या डेव्हलपर वेअर हाऊस जे आहेत ते या गावाला 15 वर्षापूर्वी आलेलं आहे आणि ते गाव तेव्हाचं होतं ना आता त्यामध्ये फार फरक पडलेला आहे। आणि तेव्हाची जी लोक आहेत आज पण 30 लोक आहेत आणि एवढी समजूतदार लोक जी आहेत ही भिवंडी तालुक्यात कुठे मिळत नाही। आणि या ग्रामपंचायतमध्ये कुक्सा असो, बोरोली असो, भैरपाडा असो किंवा खानवाल एवढ्या धानवाल एवढ्या गावांची ग्रामपंचायत असताना, ग्रुप ग्रामपंचायत असताना पण ग्रामपंचायतचा सरपंच जे उपसरपंच जे आहे बिनविरोध होऊन सदस्य जे निवडून आलेले आहेत ते राजीनामा देऊन परत सरपंच होतात। या कुठल्याच तालुक्यामध्ये कुठल्याच ग्रामपंचायतीचा हा प्रकार मिळत नाही आणि शासनाच्या विरोधात जे शासनाचा एकदा सरपंच उतरत नाही, पण इथे अख्खा गावातले लोक कोणी पण सरपंच झालं तरी गावाचा सरपंच आहे, प्रत्येक माणूस सरपंच होतो। त्याच्यामुळे या गावचा आम्ही अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो सर्वांना, ग्रामस्थांना सर्वांना देतो का ते गरीब असो श्रीमंत असो कोणी पण सदस्य का ठरला त्या ठरल्याच्या नियमाने वापरतात। याच्या पुढे त्या गावाचा नक्कीच विकास होणार आहे, कारण का गावातील लोक पक्ष न पकडता सर्व पक्ष राहून एकत्र राहून काम करून प्रत्येकाला ते सन्मान देतात। त्याच्यामुळे गावाचे लोक विकास जो आहे गावातल्या लोकांना कोणताही कार्यक्रम असो तरी त्याला आनंद आणि उत्साह निर्माण होतो। आता इथं जमलेली सर्व लोक गावचे प्रतिष्ठित लोक सर्व लोक आहेत, मला त्याचा आनंद वाटला का आम्हाला ग्रामपंचायतमध्ये काही अडचण आहे तुम्ही या ना ये ना फक्त तुम्ही गुच्छ घेऊन या, तर हे आम्हाला एवढं समाधान वाटतं। या तालुक्यामध्ये एवढी चांगली ग्रामपंचायत, एवढी चांगलं उत्पन्न असलेली ग्रामपंचायत आणि त्यांना कशाची निधीची कमतरता नाही आहे असे असलेली ग्रामपंचायत
सरपंच हा कधी बदलतो कधी होतो, गावचे लोक फक्त कार्यक्रमाला येतात, एवढं चांगली गोष्ट दुसऱ्या तालुक्यात कुठल्याच ग्रामपंचायत नाही. त्याच्यामुळे सर्व ग्रामस्थांना म्हणजे सर्व ग्रुप ग्रामपंचायत ते सर्व ग्रामस्थांना आम्ही त्यांचा अभिनंदन धन्यवाद देतो. प्रथम मी आभार व्यक्त करते की ज्यांनी सरपंचपदी नियुक्त करून दिलेली आहे. अशा सर्व ग्रामस्थांचे देखील मी मनापासून खूप आभार व्यक्त करते. आज ही कुर्सा ग्रामपंचायतची जी आजची सरपंच पदाची निवडणूक आजची होती, मग अधिकारी साहेब सोनवणे साहेब यांच्या ते याच्यामध्ये निवडणूक झालेली आहे. 11 ते 12 वाजेपर्यंत फॉर्म अर्ज दाखल करण्याची जी वेळ होती त्याच्यामध्ये आमच्या वैष्णवताईंचा एकच अर्ज असल्याने त्यांचं 12 वर्षाची सरपंचपदी नियुक्ती झाली असं साहेबांनी जाहीर केलं. आणि त्याच्यानंतर समजा जे साहेब जे बोलले त्या साहेबांचा मोठेपणा एवढे मोठे माणसं जर आमच्या गावाचं एवढं अभिनंदन वगैरे किंवा आम्हाला एकदम मनाला आमची ते वाटलं म्हणजे चांगल्याच प्रकारे आणि तसं चाललेलं पण आहे. सदस्य येतात, सदस्य राजीनामा देऊन जातात किंवा सरपंच इथं होतात किंवा राजीनामा कोणाला काही माहीत पडत नाही. पण एवढं खेळीमध्ये तर चांगलं वातावरण आहे. आणि तसं समजा आता दिलीप पाटील असतील किंवा आता वैष्णवताई जे बसलेले आहेत, कामाचे काय ते म्हणजे जरी पण कालावधी जरी कमी असेल तरी पण एक दोन काम असे करून जातात की जेणेकरून 4 लोक ती बघत राहतात. आणि ताई पण असं काहीतरी काम करतील जेणेकरून आम्हाला म्हणजे दिसेल म्हणजे असं आणि काढणार ते. आणि त्यांना असं म्हणजे सरपंच झाल्यावर निवड झाल्याबद्दल चेतन पाटील किंवा ताईंचं परत अभिनंदन. आणि आमचे जे सहकारी आहेत, जे हिरो आहेत आमचे सर्व, ते एकजुटीने एक साथमध्ये आहेत. ही मोठी ताकद आहे आमच्यासाठी. ते पुढे पण असेच राहतील आणि त्यांना पण मी शुभेच्छा देतो. आज ग्रामपंचायत कुर्से सरपंचपदी वैष्णवी चेतन पाटील यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच दिलीप एकनाथ पाटील यांनी वेळेवर राजीनामा दिल्यामुळे आजचा हा दिवस बिनविरोध म्हणून चेतन पाटील यांची निवड झाली. पण या सर्व प्रक्रियेमध्ये आम्हाला एकत्रित ठेवण्यामध्ये त्यांचं मुलांना सहकार्य म्हणजे उदाहरणार्थ घरामध्ये कोणीतरी एखादा माणूस स्वयंपाक करते आणि खाणारे सर्व असतात, तसे आमच्या पूर्ण कमिटीचे स्वयंपाक करणारे माझे सदस्य खंडू संतराम माली हे आहेत. यांच्यामुळे आणि खाणारे आम्ही आहेत सर्व.
झालेल्या आहेत. गावासाठी हा आनंदाचा सण बनलेला आहे. वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व या त्रिवेणी गुणांचा संगम ज्यांच्या ठायी झालेला आहे. आणि आलेल्या सर्व पाहुणे मंडळीचं पुनश्च मनपूर्वक मंडळी खूप मोलाची भूमिका या गावासाठी, तालुक्याचं वातावरण आणि